महाराष्ट्रामध्ये पोलिसांचं देखील खंडणीसाठी अपहरण केलं जातंय। सध्या पोलिसांकडे देखील खूप मोठ्या प्रमाणात पैसा साठलाय असं एकंदरीत चित्र महाराष्ट्रामध्ये देशामध्ये दिसून येत आहे। काल अशी एक घटना घडली की म्हणजे महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा तालुक्यातलं उमरटी हे एक गाव आहे। या ठिकाणचा शशिकांत पारधी हा पोलीस कर्मचारी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला काम करणारा, त्याचं काही गुंडांकडून खंडणीसाठी अपहरण करण्यात आलं आणि त्याला गुजरात महाराष्ट्र सीमेवरून अपहरण करून मध्य प्रदेश मध्ये नेण्यात आलं आणि 4 तास डांबून ठेवलं आणि घरच्यांकडे त्याच्या खंडणीची मागणी केली गेली। सदर प्रकार हा पोलीस अधीक्षक जळगाव ग्रामीणचे रेड्डी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं आणि 4 तासाच्या प्रयत्नानंतर त्या पोलिसाची सुटका करण्यात आली। परंतु एवढंच की महाराष्ट्रामध्ये देशामध्ये काही दिवसांनी पोलिसांची देखील अशा प्रकारे अपहरण होतील, त्यांच्याकडे देखील मोठ्या प्रमाणात संपत्ती साठली असंच एकंदरीत दिसून येत आहे।